AMVIचे 14 पोस्ट, तितून 8 जनरल कॅटेगरी, 3 OBC आणि 3 ST. 11/7/2011 रिटर्न टेस्ट जाल्यो. मागीर 21/2/2011 ते 22/2/2011 मागीर 23/2/2011 ड्रायव्हिंग टेस्ट घेतले गेल्यो. तितून जनरल कॅटेगरी ड्रायव्हिंग टेस्टाक 126 भुरगे, OBC कॅटेगरीन 38 भुरगे आणि ST कॅटेगरीन 10 भुरगे. मागीर 28/2/2011 ते 2/3/2011 ओरल टेस्ट घेतल्यो. तितून परत जनरल कॅटेगरी 125, OBC कॅटेगरी 38, 38 ST कॅटेगरी 10. आता हे सगळो प्रोसिजर जाल्या उपरांत 15/4/2011 टोटल जे 14 पोस्ट एडवर्टायज जाल्ले त्या वेळाचेर, म्हणून रिक्रूट करतना 29 पोस्ट घेतले. तितून जनरल कॅटेगरी 17, OBC कॅटेगरी 7, ST कॅटेगरी 5. आणि हे पोस्ट घेतल्या उपरांत आमकां जेन्ना कळ्ळें की वायोलेशन जाला सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरीचे आणि कॉन्स्टिट्युशनाच्या आर्टिकल 14 आणि 16 हेचे जे वायोलेशन जाला, ताका लागून आमी ITIच्या अंतर्गत सगळी म्हायती घेतली. आणि म्हायती घेतल्या उपरांत एक्सपिरियन्स सर्टिफिकेटी ज्यो आहा ह्या एसिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरांच्यो 29 जाणांच्यो, त्यो खंय तरी फेक आहा. आणि कॉन्स्टिट्युशनाचे आर्टिकल म्हणजे पोस्ट 14 एडवर्टायज करप आणि 29 घेवप, 15 चड घेवप, दोनूय मुद्दे घेवन विजिलन्सान कंप्लेंट केली. विजिलन्साचो रिपोर्ट येयलो, तेंचेर सगळ्यांचेर खोट्यो एक्सपिरियन्स सर्टिफिकेटी दिल्या म्हणून इमिजिएटली FIR रजिस्टर करची म्हणून सरकाराक रिपोर्ट दिलो विजिलन्स डिपार्टमेंटान. पुणून दुर्दैवान सरकारान त्या वेळार काय केलें ना. मागीर तरी आसतना 2012 मनोहर पर्रीकाराचें सरकार 9 तारखेक येयलें आणि तेचेर कर म्हणून ह्या हेचेर सगळे मनोहर पर्रीकारान गोल्डन डे ऑफ डिपार्टमेंट म्हणटा त्या दिसा आमी पयलीं म्हणटाले आनी आतांय परत म्हणटा की 14/3/2012 ह्या दिसा परत एकूच दिसान 12 इन्स्पेक्टरांक परत मान्यता दिली गेली. म्हणजे प्रोसिजर स्टार्ट जालो. LDCन पुटअप केले, हेड क्लार्का कडेन फायल केली 14 तारखेकूच. मागीर परत ADT हेडक्वॉर्टर्स आहा तेणी अप्रूव केली 14 तारखेक. डेप्युटी डायरेक्टरान अप्रूव केली 14 तारखेक. परत मागीर ती ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी कडेन गेली, तेणी 14 तारखेक अप्रूव केली. मिनिस्टर त्या वेळार चीफ मिनिस्टर आनी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मनोहर पर्रीकर तेणी 14 तारखेक अप्रूव केली. थंयच्यान फायल डिपार्टमेंटान येवन ऑफर ऑफ अपॉइंटमेंट टायप जाली, ती 14 तारखेक दिली गेली. आणि अशा तरेन 12 इन्स्पेक्टर 14 तारखेक घेवपाचे थारले, पूण तितूंतले 9 इन्स्पेक्टर फक्त घेतले, दोगांचे पेपर सारके ना म्हणून. आणि 8 इन्स्पेक्टर 9तले फक्त फोंडा तालुक्यांतले, म्हणजे सुदीन ढवळीकाराक फेवरेटिजम करपाक थंयचे घेतले गेले. मागीर 28 मागीर मोदी एक 2 इन्स्पेक्टरांचे इमिजिएटली एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आनीक कंप्लेनी इंडिव्हिज्युअल येयल्या उपरांत प्रूव जाल्या उपरांत दोगूय सस्पेंड केले गेले. 2 इन्स्पेक्टर सस्पेंड केले तितूंतले. मागीर ताका लागून सरकार काय करिना म्हणून आमी 28 तारखेक पेटिशन फायल केले हितून हायकोर्टान. म्हणजे पेटिशन त्या वेळाचेर आमी फायल केले 2012. आणि पेटिशन फायल केल्या उपरांत 2012 गव्हर्मेंट ज्या आनी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा हेंच्यांनी खंय तरी 1 वर्साचो टायम मागलो कोर्टा कडेन की आमी डिपार्टमेंटल इन्क्वायरी करता आनी कितें सत्य आहा तें सगळें भायर हाडटा. विजिलन्स रिपोर्टाच्या आदाराचेरूय आमी इन्क्वायरी करता. 1 वर्स जालें तरी काय जालें ना म्हणून परत आमी 2014 28/2/2014 हे पेटिशन फायल केले. आनी तितून परत सरकारान स्टेटमेंट केलो की 6 म्हयन्यान आमी इन्क्वायरी कंडक्ट करता एज पर CCS कंडक्ट रूल, आनी त्या प्रमाणे 6 म्हयन्यान रिपोर्ट घेवन कितें आहा तें आमी एक्शन घेता. आतां हे पेटिशन 7 तारखेक डिस्पोज जाल्या उपरांत 17/3/2016 डिपार्टमेंटान जॉन्सन फेर्नांडीस डेप्युटी कलेक्टर त्या वेळा वयलो फोंडाचो, ताका अपॉयंट केलो. त्या जॉन्सन फेर्नांडीसान इन्क्वायरी केल्या उपरांत 15/2/2019 ह्या दिसा 19 रिपोर्ट सगळो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक दिलो गेलो त्या वेळाचेर. आतां दुख्ख जाता कितें की रिपोर्ट जो पळय दिलो इन्क्वायरी रिपोर्ट जो डिपार्टमेंटाची डेप्युटी डायरेक्टर आहा नॅन्सी फेर्नांडीस हिच्या हातीन पडल्या उपरांत हिणी खंय तरी तो रिपोर्ट लॉ डिपार्टमेंटाक धाडपाक जाय आसलो किंवा एडवोकेट जनरल, कित्याक ते कोर्ट मॅटर कोर्टाची ऑर्डर आसली, ताका लागून एडवायस घेवपाक एडवोकेट जनरल किंवा लॉ डिपार्टमेंटाक धाडूंक जालो. पूण हांगा खंय तरी पयशांची मागणी हांगा उलाढाल सगळी जाली
पयशे थारले सगळे आनी हांकां वाटोवपाक ही डेप्युटी डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन पळय आहा हिणी स्वता निर्णय घेतलो की डिनोवो इन्क्वायरी स्टार्ट करपाची म्हणजे फ्रेश इन्क्वायरी स्टार्ट करपाची आनी त्या प्रमाणे फ्रेश इन्क्वायरी हेंच्यांनी स्टार्ट केल्या आनी बेस्ट नोटीसी बिटीसी धाडपाचो सगळो खेळ चल्ला हांगासर. आतां आमी जवळ जवळ म्हाका दिसता 25 वेळा ITI एप्लिकेशनां फायल केली रिपोर्ट मागपाक तर 8J लायता. 2-3 दान तिका मेळोन सांगलें की हे 8J थंय लागना कित्याक इन्क्वायरी ऑलरेडी कंप्लीट जाल्ली आहा तेन्ना रिपोर्ट कित्याक आहा तो सबमीट कर कित्याक हांव स्वता पेटिशनर आहा त्या पेटिशनाक पूण हांगासर रिपोर्ट दिलो वचना आनी अशा रितीन सगळी चाल ढकल करून पयशे उकळपाचो प्रयत्न चल्ला इन्स्पेक्टरा कडून. तेका लागून आमी काल नोटीस दिल्या गव्हर्मेंटाक 15 दिसा भितर वर्किंग डेज 15 दिसा त्याच्या भितर तर जर काय निर्णय घेयना सोक्षमोक्ष ह्या प्रकरणाचो लायना कित्याक हेका इम्पॉर्टन्स कित्याक आहा कारण हे जे पळय इन्स्पेक्टर आहा पळय हे 36 मोटर व्हेकल एसिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर हांकां लागून डिपार्टमेंटान 7 जाणांचो बॅच खंय तरी गेली आतां 4-5 वर्सां सफर जाता ते प्रमोशनाक दिवा म्हणून 7 जाणांचो बॅच पळय आहा तांकां प्रमोशन दिवपाक मेळना कित्याक हेंच्या अगेन्स्ट डिसिप्लिनरी इन्क्वायरी प्रोसिडींग चालू आहा म्हणून हांकां आजुनूय प्रोबेशन पिरियडाचेर दवरल्या 2019 म्हणजे मॅटर खंय तरी सोंपपाक जाय आनी विशय जो प्रलंबीत आहा हितूनच्यान पयशे उकळपाचो प्रयत्न चल्ला तेका लागून 15 वर्किंग डेजा भितर तेंच्यांनी कितें आहा ती एक्शन इनिशिएट करची म्हणून आमी हें केल्या नोटीस दिल्या नाजाल्यार हायकोर्टान खंय तरी पेटिशन परत फायल केलें वयतलें. आतां डिपार्टमेंट जे पळय आहा त्या डिपार्टमेंटान 19 वेकन्सीज क्रिएट जाल्ल्यो मोटर व्हेकल इन्स्पेक्टराक म्हणजे एसिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरा वरसून मोटर व्हेकल इन्स्पेक्टराक पूण दुर्दैवान हांगासर हे प्रोबेशन पिरियडाचेर आसलेल्या कारणान ते आनी हांच्या अगेन्स्ट डिसिप्लिनरी प्रोसिडींग चालू आसलेल्या कारणान प्रमोशनां जायना. आतां फुडल्या म्हयन्यान खंय तरी डिपार्टमेंटान जवळ जवळ 5 ADT आनी 1 MVI रिटायर जावपाची परिस्थिती आहा आनी खंय तरी फुडें डिपार्टमेंटान आयज स्ट्रेंथ आहा पळय जी मोटर व्हेकल इन्स्पेक्टराची जवळ जवळ 20 इन्स्पेक्टराची आहा तितूंतले परत रिटायर जाले आनी प्रमोशनां जालीं जाल्यार परत डिपार्टमेंटान MVIची कमतरता भासतली म्हणून हेचेर सरकार सिरियसली न विचार करता खंय तरी फक्त पयशांच्या बाजून हेचो विचार केलो वयता आनी हें प्रकरण डांबपाचो प्रयत्न हांगासर जाता. तेका लागून आमी जी नोटीस दिल्या त्या नोटिसीचेर जाता इतले बेगीन सरकारान कारवाई करची अशी मागणी करता ह्या प्रेस कॉन्फरन्सांतल्यान आनी कितें आहा तो निर्णय घेवन बाकीचे जे कोण प्रमोशनाक बी पळय डीव आहा तांकां जाता तितले बेगीन न्याय दिवचो. म्हाजो विशय जो आहा तो सोंपलोला. तुमकां कितें विचारपाचें आहा म्हणजे ते आतां 2019 प्रोबेशनाचेरूच आहा? हय अजुनूय प्रोबेशन 2 वर्सां प्रोबेशन पिरियड आसता. आतां तेंच्या फुडें आनी 4 वर्सां खंय जाली ना हय बरोबर 2011 रिक्रुटमेंट पळय जाल्लो न्हू अजुनूय प्रोबेशन पिरियडार कित्याक इन्क्वायरी चालू आहा आनी हें कितें लांबयता आनी तेच सांगलें एक्चुअली कसो आहा कोर्ट ऑर्डरी प्रमाणे जो रिपोर्ट येयला तो लॉ डिपार्टमेंटाक धाडून बी तेचेर एक्शन जावपाक जाय आसली कितें म्हणून ती खंय तरी जाल्ली दिसना. इतलो सरकार एक्शन करता इतलो भक्कम सरकार आसा इतले आमदार आसा दिसता पळय कितें आहा न्हू सरकार जेन्ना खंयच्याय पार्टीचे उन्मत्त जाता पळय न्हू आनी मात चडटा पळय त्या सरकाराक पळय तेन्ना देवान तेंची योग्य ठिकाण्या लावपाचे तयारी केल्ली आसता कळ्ळें न्हू. आतां पळय 2007 ते 2011 पर्यंत 12 पर्यंत दिगंबर कामतीचे सरकार आसले पळय त्या वेळाचेर तांकां असोच मात चडलेलो. ह्या आझाद मैदानाचेर लोकांनी वेगवेगळी रिजनल प्लॅनाचेर कॅजिनोच्या अगेन्स्ट वेगवेगळी गोंयभर आंदोलनां पयलीं पुणून त्या वेळाचेर देव कितें करता काही लोकांक मागीर बुद्ध घालता आनी त्या वेळाचेर भंडारी समाजांतलो न्हू सुभाष शिरोडकराक अध्यक्ष म्हणून हाडलो आनी तेणी पार्टीची कितें दशा केली पळय ती तुमी पयली. तशीच आम आदमी पार्टीक केजरीवालाक तशीच देवान बुद्ध घातली तेणी भंडारी समाजाचो अध्यक्ष बसयलो हाडून आयज केजरीवाल मुख्यमंत्री न्हू केजरीवाल आमदारूय ना शेवटी आनी आतां भारतीय जनता पार्टीक देवान बुद्ध घातले भंडारी समाजाच्या दामू नायकाक बसोवपाक 27 7 कशें पळय जातलें पळय तें तुमकां येता त्या येणाऱ्या काळान पार्सेकारान ना पूण तेजे उतार हांव घेता येणाऱ्या काळान तुमकां कळटलें 27 7 पळय कशें येतलें पळय आनी लोकांचो पळय कितें पळय राग आहा पळय पळय जी आंदोलनां चल्ल्या वेगवेगळ्या विशयाचेर तांकां खंय तरी सिरियसली घेतले वचना म्हणून दामू नायकाच्याच रुपान आतां BJPची हें आसा एक स्लोगन आहा कितें म्हणून सबका साथ सबका विकास
ही स्लोगन जर मातशी ट्विस्ट केली न्हू, दामुका साथ बीजेपी खलास अशें जावपाक शकता. दामुका साथ बीजेपी खलास अशें जावपाक शकता. म्हणून कोणाक जर ठिकाणाक लांग जावं न्हू जाल्यार ते भंडारी समाजाच्या लिडरा कडेन योग्य तरेन चलता आनी ते आतां बीजेपीन जाला. पण तुमच्या बोलण्यातून भंडारी समाजावर तुम्ही राग व्यक्त केला की ते- नाही भंडारी समाज शूर आहे ना. जो भंडारी समाजाचो लिडर जालो त्याचं अधपतन केलं, म्हणजे तुम्ही काँग्रेस असलेली आम आदमी पार्टी आता बीजेपी हे करता. उन्मत्त जाला. मात जेन्ना पळय चडटा पळय तेन्ना देव बुद्ध घालता की भंडारी समाजाचो मनीस धाडटा तेंचो मात जिरोवपाक. तसो आतां रामू नायकाक धाडला. सो भंडारी समाजाचे नेते बरे का वाईट? बरे मरे. यांचो माच देंवयता म्हणजे कितें वायट? सरकाराक जमनी हाडटा जे पळय सरकार वयर वयता. आयज मंत्री खंय आहा म्हणून जाणा तर तूं? आयज मंत्री आहा, मुख्यमंत्र्या कडेन परत अपॉयंटमेंट लोकांक कित्याक मागचो पडटा? तेका लागून मंत्री नात न्हू, डिफंक जाल्या सगळे. पण तुम्ही ज्यांचे उदाहरणं दिल्या, सुभाष शिरोडकरांचे उदाहरण दिला, काँग्रेस अमित पालेकरांचे उदाहरण दिले, आम आदमी पार्टीचे. सो तुम्ही म्हणता लिडर जाल्या उपरांत सरकार खालती पडटा. हय म्हणून सांगले न्हू, दामुका साथ बीजेपी खलास. 2007 पळय सातार येतले कळ्ळें न्हू. ते 27ची अपेक्षा करता पळय ते सातार येतले. ओके, काल काही टॅक्सी ओनर मेळपाक गेले ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा डायरेक्टराक, तेजेर कितें म्हणटा तुमी? पळय कितें आसा न्हू, जो काल विशय पळय जाला पळय तो म्हाका अजाप दिसलें काल की भायर येवन तेंच्या लिडरांनी पळय जो स्टेटमेंट दिले की हें म्हणून की आमी सॅटिस्फाय आहा, सिरीज ऑफ मिटींग जातल्यो म्हणून. काही दिसा पयलीं 2 तारखेक म्हाका दिसता डिसेंबराच्या हांवें एक रिप्रेझेंटेशन दिलें मुख्यमंत्र्या कडेन आनी त्या दिसा ते मायकल लोबोय उपस्थितीत आसलो, आपल्या कामाक येयल्लो, फोटो मारलेलो आनी तो फोटो सगळ्या मिडियान सगळे कडेन शेअर जाल्लो. आनी त्या फोटो मारल्या उपरांत जे पळय काल लिडर पळय कोण उलयताले पळय तेंच्यांनी मायकलाच्या ऑफिसान येवन बोवाळ घातलो. आतां तितून मागणी कितें केल्ली? कोऑर्डिनेशन कमिटीची मागणी केल्ली आमी. टॅक्सी आनी जे पळय हे पळय आसा टॅक्सी असोसिएशन, ॲप एग्रिगेटराची, गोवा मायल्स आहा, हेंच्या भितर एक कोऑर्डिनेशन कमिटी जावची आनी रेटीचे फेराचे इशू आहा किंवा बारीक विशय आहा हे सगळे सुटावे जावचे म्हणून. आनी तेका विरोध करून ह्या लोकांनी तेन्ना बोवाळ घालून ते लेटर विथड्रॉ करपाक थंय मागणी केली त्या वेळाचेर. आतां दुख्ख दिसता काल की तेच लोक वचून काल डायरेक्टरा कडेन भायर येवन सांगता सिरीज ऑफ मिटींग जातल्यो. अरे कोऑर्डिनेशन कमिटी जेन्ना पळय मागलेली पळय तेन्ना तुमकां हक्क आसलेलो, आतां ते तुमकां कित्याक आफोवन व्हरता? तुमकां एपा अंडर तो ब्रोशर पळयल्यार कळना. एपाच्या अंडर हांकां हाडपाक गोडी लावपाक हांकां सगळ्यांक आफोवन व्हरता. हेंचे प्रेमान आफोवन व्हरना टॅक्सीवाल्याच्या. तांकां फक्त कितें आहा पळय मिटर इकून सगळें जालें. आतां मिटर काय टॅक्सी घालपाची आतां परिस्थिती म्हणजे उरोकूच ना आनीक काय. म्हणून तेका लागून आतां कितें करतले तर एप हाडटले. एपान कशे पयशे उकळपाचे पळय ते नवें साधन सोदून काडलां आनी त्या प्रमाणे हांकां हांकां थंयसर एक हें कशें आमी नुस्तें धरतना एक आयस म्हणटाले का कोंकणीत किंवा लालच दाखोवन पळय जशें व्हरता पळय तशें काल गेल्या. आनी हे स्टेटमेंट काडटा सिरीज ऑफ मिटींग जातल्यो आनी फ्रुटफूल डिसिजन पळय. हेच्या आदी मॉरिटोरियम घातलो, टॅक्सी परमिटां दिवपाक बंदी घातली म्हणून भितरल्या दारांच्यान पयशे घेवन परमिटां दिली गेली. म्हणून जर तर कोऑर्डिनेशन कमिटी जाल्ली जाल्यार हक्कान जे पळय काल तांकां सांगला युनिफॉर्म रेट कोणाक हांकां सांगली. गोवा मायल्स आहले थंयसर गोवा टॅक्सी एपाचे अधिकारी आहले नासले, तेच तर कोऑर्डिनेशन कमिटी तर जाल्ली जाल्यार ते दोनूय अधिकाऱ्यांच्या फुड्यान सोक्ष कितें आहा तो लागपाचो. पूण तेका विरोध करून अरे कितलो पर्यंत विश्वास. आनी शेवटी पळय तुका सांगता जे पळय तरेन आयज सामान्य टॅक्सीवालो एक पळय टॅक्सीवालो आहा पळय तो सफर जावंक लागलेलो ह्या आडमुठ्या धोरणाक लागून. काही लोक पळय आहा पळय मिसगायड करून आपल्याक जाय तशें सगळें करून हांगासर हे निर्णय घेवपाक लागलेले आहा. पूण एक टॅक्सीवालो पळय कोण आहा पळय तो सफर जावपाक लागलो, तो काबार जायता गोंयच्यान. हेचे खंय तरी आमकां दुख्ख दिसता. पूण आमी काही विशय घेवन फुडें वयता पूण लोकूय मागीर सपोर्टाक येना. हांगा बेश्टे 50-80 लोक एकठांय जाता, हुल्लडबाजी करता आनी आपले कितें आहा पळय ते अजेंडा फुडें व्हरता. कालचे पळय डिसिजन पळय जालां हें निव्वळ कित्याक एपा अंडर आनी हें गोवन अशेंच हे सगळे एपा अंडरूच येवपाचें. आयजूच स्टेटमेंट एकता ना म्हणटा कितें ते नात न्हू, कोणा भितर ना न्हू, कोणाक कॉन्फिडन्सान घेतले वचना काय ना. हे पळय आतां कितें आहा तुका तेच सांगता. काल आतां सगळ्यान पयलीं जर डायरेक्टरान आफोवंक जाय आसलो जाल्यार तो म्हाका आफोवपाक जाय आसलो. कारण कितें टॅक्सीच्या विशयाचेर मागीर 3 तरी पेटिशनां फायल जालीं. मोपाच्या विशयाचेर, गोवा टॅक्सी एपाचेर, मागीर आमचे मिटराचेर 3 तरी पेटिशनां हांवें ऑर्डरी हाडल्यो. सगळ्यान पयलीं आमकां आमचो भंय दिसता न्हू, आमी कायद्यान उलयता. तांकां कितें आहा कायदे सांगलेले मनीस नाका. अरे काल पळय तो ब्रोशर पळय वाडटा
त्या ब्रोशराचे एक एक सगळे म्हाजे कडेन हे आसा पॉयंटाचे उत्तरां आहा म्हाजे कडेन ते कितें आयज तुमकां टायम जाता एक वेगळी हांव मागीर तेचेर प्रेस घेता ब्रोशराचेर आनी डायरेक्ट सगळे कितें आहा ते 2 दिसांनी सगळे तो म्हणटा ताका फुटयले म्हणून तुम्ही ताका तुम्ही फुटयले म्हणता म्हणटा टॅक्सी कार सफर जाता पण एकीकडे पळयलें तर सगळ्यात हायेस्ट रेट गोंयांत टॅक्सीचे आणि हे टॅक्सीवाले आणि टॅक्सी माफिया म्हणून तांकां लुटले जाता त्याच्यार तुम्ही कोणच उलयना कित्याक लागून पळय आयकोन घे जर app based- टॅक्सीच्यो रेटी पळय आहा पळय सगळे कडेन डिस्प्ले केल्ले आहा कळ्ळें न्हू सगळे कडेन डिस्प्ले केल्ले आहा आतां लुट्टा तर न्हू जाल्यार ते कोण लुट्टा गोवा मायल्स लुट्टा ते रेटी काड आनी हिशोब करून पळय गोवा मायल्साच्यो रेटी ताका ताळ मेळूच ना नाल्यार टॅक्सीच्यो पळय रेटी सगळे कडेन पळय लायल्लो आहा ताका हिशोब आहा कसल्याय गोष्टीक ते कॅल्क्युलेशन कर आनी पळय कोण कोणाक लुटिना आनी कोण कोणाक हे येना आमची न्ही, ही टुरिस्टांची- तेच सांगता ट्युरिस्टांचे पळय कितें आसा ट्युरिस्ट येयलो आनी कितें स्टेटमेंट करून पळय गेलो ताका कांय अर्थ ना जो ट्युरिस्ट इतलो सेन्सिबल आसता जाल्यार ताका खबर ना कंप्लेंट करपाक जाय किंवा आनी कितें करपाक जाय सगळ्यो गोश्टी खबर आसता पूण कितें हांगा जेन्ना पळय कितें हाडचें पडटा पळय आतां गोवा मायल्स हाडच्या पयलीं ट्युरिजमाचो नोट तर तूं पयशे तुका जाय जाल्यार सगळें दाखयता टॅक्सीकार एक्झॉर्बिटंट रेट हे करता म्हणून चार्ज करता म्हणून नोट आहा म्हणून एक्झॉर्बिटंट रेट कोण करता गोवा मायल्स करता ते पयशे तर बोर्ड न्हू हेचे वयले एअरपोर्टा वयले जाल्यार तुमकां सगळ्यो गोश्टी कळटल्यो तेचेर हांव मागीर एक डिटेल प्रेस घेता